घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की आई ओवीला भेटायला गेल्या होत्या असं तू मगाशी का म्हणालीस, आणि जर आई गायब होण्यामागे तुझा हात असेल तर तू वाचणार नाहीस हे लक्षात ठेव. तर तिकडे जानकी सुमित्राला शोधण्यासाठी स्कूलमध्ये गेलेली असते. जानकी सुमित्राला सगळीकडे शोधते, पण सुमित्रा बेशुद्ध पडल्यामुळे जानकीला सापडत नाही आणि म्हणून मग जानकी देवाजवळ हात जोडून प्रार्थना करत असते. मी आईंना सगळीकडे शोधलं पण मला सापडत नाहीत त्या. आता तूच काहीतरी चमत्कार कर पण मला आई सापडू देत. तर देवाच्या हातावरचं फूल सुद्धा खाली पडतं आणि आता आई सापडत नाहीयेत म्हणून जानकी तिथून निघणार इतक्यातच सुमित्राचा जानकी म्हणून आवाज येतो. आणि मग सुमित्राचा जानकी म्हणून ओरडल्याचा आवाज आल्यानंतर जानकी लगेच वर बघते. मग आता जानकी सुमित्राला तिथून कसं बाहेर काढेल आणि अवंतिका ऐश्वर्याचं पितळ कसं उघडं पाडेल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल. पण त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा.